नमस्कार मंडळी, सर्व सुरक्षा रक्षकांना प्रवीण विटेकर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मंडळी, गेल्या वेळी जो व्हिडिओ बनवला होता तो कामगार कल्याण मंडळ याबाबत माहिती होती आणि इतकूत माहिती माझ्याकडे नसल्याने मी तुम्हाला देऊ शकलो नाही, परंतु आज आपल्याला इतकूत माहिती देण्यासाठी आपल्याला कामगार कल्याण मंडळाच्या मॅडम सायली मॅडम या आपल्या सोबत आहेत आणि त्या संपूर्ण माहिती जे काही प्रश्न सुरक्षा रक्षकांनी जे व्हिडिओ पाहून माझ्यापर्यंत पोहोचवले तेच प्रश्न मी त्यांना विचारणार आणि त्या प्रश्नांचे उत्तर ते आपल्याला देणार। मॅडम नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मॅडम, हे कामगार कल्याण मंडळ किंवा याचे काय ध्येय उद्दिष्ट किंवा याचं ब्रीदवाक्य किंवा याच्या योजना या संदर्भात आमच्या सुरक्षा रक्षकांना आणि इतर कामगार वर्गांना या महाराष्ट्रातल्या संपूर्ण कामगार वर्गांना पोहोचावी हाच उद्देश आहे आणि याबाबत आपण काय बोलाल? नमस्कार, सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन करून देते। माझं नाव सायली दिनेश नाईक। मी कल्याण निरीक्षक म्हणजेच वेलफेअर इन्स्पेक्टर म्हणून कामगार कल्याण भवन विक्रोळी येथे कार्यरत आहे। साधारणतः 2005 साली आमची रिक्रुटमेंट झाली, तेव्हापासूनची मी आजपर्यंत विविध केंद्रांमधून आणि कामगारांपर्यंत पोहोचवण्यात, त्यांच्यापर्यंत योजना उपक्रम पोहोचवण्याचं काम करत आलेले आहे आणि यापुढेही तेच करणार आहे। मंडळाचे जे प्रश्न त्यांना जे विटेकर साहेबांना जे आहेत त्याच्याबद्दलचं एक शॉर्ट प्रेझेंटेशन आमच्याकडे आहे, ते मी साधारणतः संपूर्णतः एक 15 ते 20 मिनिटाचं प्रेझेंटेशन आहे, ते तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न करते। यातूनच सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पूर्ण प्रेझेंटेशनमधून दिली जातील। मी माझं प्रेझेंटेशन सुरू करते। यामध्ये साहेबांना काही प्रश्न असतील तर मला वाटतं आपण त्या दरम्यानमध्ये विचारू शकता किंवा शेवटला जरी वाटलं तर आपण विचारू शकता। सर्वप्रथम सुरू करू ना? ओके। सर्वप्रथम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची मी ओळख करून देते। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे जे मुख्यालय आहे आपलं, जे एल्फिस्टनला आमचं हेड ऑफिस आहे, इथूनच आमचा सगळा संपूर्ण महाराष्ट्राचा कार्यभार चालू होतो। याचं ध्येय जसं साहेबांनी सांगितलं की आपल्याला मंडळाचं ध्येय काय आहे, त्याचं ब्रीदवाक्य काय आहे। ब्रीदवाक्य म्हणजे शिस्त, सेवा आणि सुधार हे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचं ब्रीदवाक्य आहे आणि त्याचं ध्येय असं आहे की महाराष्ट्र राज्यात समाजाच्या विविध घटकातील नोंदणीकृत कामगारांना दर्जेदार कल्याणकारी योजना, कार्यक्रम व सुविधा पुरवून त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सातत्याने मंडळाने केलेला आहे। मंडळाच्या कल्याणकारी योजनांद्वारे त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व मानसिक उन्नती व्हावी आणि त्यांचं घडण होणं हेच कामगार कल्याण मंडळाचं ध्येय राहिलेलं आहे। आता मी याचा शुभारंभ सांगेन किंवा कामगार कल्याण मंडळ स्थापन केव्हापासून झालं तर 1938 साली श्री आनंदीलाल पोद्दारांनी एक रिक्रिएशन सेंटर डिलाय रोडला, म्हणजे आताचं नामांतर झालेलं नामजोशी असं तिथे स्थापन झालेलं होतं। तिथपासून कामगार कल्याण मंडळाची सुरुवात झाली। हे पहिलं रिक्रिएशन सेंटर डिलाय रोडला असल्या कारणाने तिकडचा कामगार विभाग सगळा तो तिथे यायचा। कामगारांना व्यसनापासून परावृत्त करणं, फावला वेळ त्यांचा सत्कारणी लागणं, त्यांना विविध खेळांमधून, विविध कार्यक्रमांमधून करमणुकीचं कार्यक्रम करून देणं हीच ध्येय होतं। याचं प्रारंभिक कार्य असं होतं की कामगार वसाहतींमध्ये वाचनालय, ग्रंथालय, अंतर्गृह व मैदानी खेळ आणि अधूनमधून करमणुकीचे असे कार्यक्रम आयोजित केले जात होते, जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे। आता याचं पहिलं वैधानिक मंडळ म्हणजे हा ऍक्ट म्हणा किंवा हा कायदा केव्हा लागू झाला तर जून 1953 मध्ये मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम पारित झाला। 1 जुलै 1953 रोजी मुंबई कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर म्हणजेच 1960 सालानंतर त्याचं नामांतर झालं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ असं। आता मी ह्याच्यात थोडक्यात असं सांगेन की कामगार कल्याण मंडळाच्या मध्ये कोणते कोणते कामगार मोडले जातात किंवा ते कोणते कामगार असतात, त्या कामगारांकडून आम्ही किती त्यांचे पैसे आपण कपात होतात। तर जो कामगार हा दरमहा 3000हून वेतन घेत असेल, 3000पर्यंत वेतन घेत असेल तर त्याच्या पगारातून आपण 6 रुपये डिडक्शन होतं, मालकाकडून 18 रुपये असतात आणि शासनाकडून आम्हाला 12 रुपये मिळतात। आणि जो कामगार 3000हून अधिक वेतन घेत असेल तर त्याच्या पगारातून वर्षातून 2दा होतं, हे जून आणि डिसेंबरच्या पगारात कामगाराचे 12 रुपये कपात झाले होतात, मालकाकडून आम्हाला 36 रुपये मिळतात आणि शासनाकडून 24 रुपये मिळतात। साधारणतः एका कर्मचाऱ्याची 112 रुपयापर्यंतची ही जी रक्कम आहे, अशी संपूर्ण महाराष्ट्रात शेकडोने जे कामगार आहेत एवढ्या सगळ्या कामगारांची रक्कम ही मंडळाकडे जमा होते। यातीलच 60% रक्कम आपण परत त्यांना द्यायचा प्रयत्न करत असतो, ते विविध योजनांमधून आणि उपक्रमांमधून त्यांच्यापर्यंत परत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करत असतो। यात आणखीन एक 2-3 आहेत कलम,
जे कलम 6(ब) नुसार मिळणारी दंडावरील व्याजाची रक्कम असते तीही आमच्याकडे जमा होते. कोणत्याही ऐच्छिक देणगे असतील तर त्याही जमा होऊन मंडळाची तीच रक्कम आपण कामगारांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. कलम 5 नुसार वळती केलेली कोणतीही निधीची रक्कम आहे, कलम 8 नुसार कर्जाऊ घेतलेली रक्कम, शासनाकडून कर्ज किंवा मदत म्हणून मिळालेली जी रक्कम आहे, अशा विविध रकमांमधून जी मंडळाकडे जमा झालेली रक्कम आहे, जसं मी सांगितलं त्या पद्धतीने 60% रक्कम आपण परत त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो. आता जसं साहेबांनी मगाशी मला एक प्रश्न विचारला होता की कोणत्या आस्थापना ह्याच्यात मोडल्या जातात किंवा कोणाला हा कायदा लागू होतो. तर ज्या कंपन्यांमध्ये किंवा ज्या आस्थापनांमध्ये मुंबई दुकाने व आस्थापने अधिनियम म्हणजे शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आहे, कारखाने अधिनियम म्हणजे फॅक्टरी ॲक्ट आहे आणि मोटार वाहतूक कामगार कायदा म्हणजे मोटर व्हेकल हा एम्प्लॉईज जो कायदा आहे तो 1961 सालचा, असे 3 कायदे ज्या आस्थापनांना लागू आहेत, ह्या सगळे कर्मचारी आपल्या कामगार कल्याण मंडळासाठी ते मॅन्डेटरी असतात. त्यांच्याकडून हा जो कायदा आहे तो लागू होतो त्यांना आणि मग नंतर त्यांना त्याच्यातून योजनांचा फायदा घेता येतो. यामध्ये विविध कार्यालय आहेत, कंपन्या, बँक्स आहेत, इन्शुरन्स कंपन्या आहेत, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सूतगिरण्या, कारखाने, वखारे, हॉटेल्स, बार, उपहारगृह, हॉस्पिटल्स, दुकाने, टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे, MSCBA, MTDC आहे, फूड कॉर्पोरेशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे म्हणजेच LIC जसं म्हणतो आपण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे ST महामंडळ आहे. सध्या वेस्टर्न रेल्वेचं वर्कशॉप आहे, MTNL आहे, VSNL आहेत. ह्या नवीन कंपनीज पण आता आपल्याकडे इथे टर्नअप झालेले आहेत आणि त्यांच्याही वेतनातून आपण तसंच 12 रुपयाचं डिडक्शन होऊन त्यांना पुढील योजनांसाठी लागू होतात ते कर्मचारी. मी खूप फास्ट नाही जात आहे, ठीक आहे ना? थोडक्यात मी मंडळाची रचना सांगते. म्हणजे आमच्याकडे जो बोर्ड बसतो त्याच्यामध्ये अध्यक्ष आहेत, सदस्य 26 असतात, ज्याच्यामध्ये स्वतंत्र प्रतिनिधी 8 आहेत, कामगार प्रतिनिधी 6, मालक प्रतिनिधी 6, महिला प्रतिनिधी 6 आणि पदसिद्धी सदस्यामध्ये 2 मध्ये एक प्रधान सचिव वित्त विभागातले आहेत आणि एक प्रधान सचिव कामगार विभागातले. हे जे मंडळाचा बोर्ड जो स्थापन होतो तो सध्या तरी मंडळाच्या ह्याच्यावर नाही आहे, पण या पुढील येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपलं बोर्ड स्थापन होणार आहे. तुम्हाला प्रशासकीय रचनाबद्दल माहिती हवी आहे की मी डायरेक्ट योजनांकडे जाऊ? नाही, योजना तुम्ही जे काही योजना ज्या असतील त्या योजना तुम्ही हे केलं तर जास्त. फक्त एवढंच ह्याच्यात सांगते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 231 केंद्र आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये साधारणतः 39 म्हणजे 39 केंद्र आणि ठाण्यामध्ये एकूण 13 केंद्र असे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आमचे हे केंद्र आहेत जिथे कामगार जाऊन त्यांच्या योजनांचा लाभ घेऊ शकतो. आर्थिक लाभांच्या योजनांकडे आपण लगेच वळूया. ह्याच्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे मुलांना जसं आपण इथे पाठी पाहतोय की संपूर्ण चार्ट आहे स्कॉलरशिपचा, तर सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना आहे ज्याच्यामध्ये कामगार पाल्यांना इयत्ता 10वी पासून शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजेच काय, गेल्या वर्षीच्या त्यांच्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना 60% अँड अबव असतील त्यांच्या पूर्ण ह्याच्यामध्ये आणि त्यांना त्यांच्या वडिलांचे किंवा आईचे पगारातून 12 रुपयाचं डिडक्शन होत असेल तर त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. जसं 10वी 12वी म्हणजे 10वी 11वी 12वी ह्या 3 वर्षासाठी त्यांना मुलांना 2,000ची रक्कम दिली जाते. ग्रॅज्युएशनला जी मुलं आहेत म्हणजे 13वी 14वी 15वी ह्या मुलांना 2,500ची रक्कम आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनला जी मुलं आहेत त्यांना 3,000ची रक्कम दिली जाते. 10वी नंतर जी मुलं डिप्लोमाला आहेत त्यांना 2,500ची रक्कम. 12वी नंतर जी मुलं इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला जातात त्यांना 5,000ची रक्कम आहे. MPSC आणि UPSCची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाली असतील तर त्यांना 5,000 आणि 8,000 अशी रक्कम दिली जाते. जसं मगाशी यांनी सांगितलं की नर्सिंगचा कोर्स शिकत असेल तर त्या विद्यार्थ्यालाही स्कॉलरशिपचा लाभ दिला जातो. ही खूप सोपी योजना आहे. सध्या आता गेल्या वर्षापासून म्हणजे ह्या 2020 आणि 21 सालापासून आपण ऑनलाईन प्रोसिजर सुरू केलेली आहे ज्याच्यात public.mlwb.in असं ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत ते सगळे रीतसर भरायचे आहेत आणि तुम्हाला स्कॉलरशिपच्या योजनांचा लाभ घेऊ शकता. यानंतर क्रीडा शिष्यवृत्ती योजना आहे म्हणजे स्पोर्ट्सची शिष्यवृत्ती आहे. ह्याच्यामध्ये हा खेळ शासनमान्य असावा लागतो. प्रमाणपत्र हे राज्य क्रीडा संघटनेने प्रमाणित केलेली असावी. उत्पन्न आणि वयाची अट नसल्या कारणाने कामगार स्वतःही ह्या खेळामध्ये जर नैपुण्य त्याने कमवलं असेल तर त्यालाही ही शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो.
ह्याच्यामध्ये जर तो स्टेट लेवलला खेळत असेल आणि त्याला पहिला क्रमांक मिळाला असेल तर 5,000ची रक्कम आहे, दुसऱ्या क्रमांकाला 3,000 आणि तिसऱ्या क्रमांकाला 2,000. राज्य लेवल म्हणजे राष्ट्रीय लेवल नॅशनल लेवलला जर तो खेळत असेल तर 7,000, 5,000 आणि 3,000 अशी रक्कम दिली जाते आणि इंटरनॅशनल लेवलला तिन्ही रँक्सना त्यांना 15,000ची रक्कम दिली जाते. परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना ही योजना जी मुलं बाहेर परदेशात शिकायला जातात त्या मुलांसाठी ह्याचा लाभ दिला जातो. कामगार पाल्यास ह्याचा लाभ दिला जातो. पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन MBA म्हणा अशा शिक्षणासाठी किंवा PhD करत असेल विद्यार्थी तर त्याला त्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. अभ्यासक्रम हा मान्यता प्राप्त असावा. पदवीनंतर 1 वर्षाचा इथे जरी खंड लिहिला असेल तरी आता सध्या म्हणजे ह्या गेल्या 2 वर्षापासून 2 वर्षाचा खंड हा ग्राह्य धरला जातो आणि त्या विद्यार्थ्याला 50,000ची शिष्यवृत्ती एकदाच दिली जाते. पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना ही योजना ज्या कामगाराचं उत्पन्न 5 लाखापर्यंत असेल त्या कामगाराच्या मुलांना ह्या योजनेचा लाभ घेता येतो. क्रमिक पाठ्यपुस्तकाची खरेदीच्या रकमेची 50% रक्कम अर्थसहाय्य दिलं जातं. ह्याच्यामध्ये इयत्ता 11वी पासूनची पुढील किती विद्यार्थी जो शिकत असेल तर तोपर्यंत त्याला ह्याचा लाभ घेता येतो. ह्याच्यामध्ये 10वी 12वी नंतर अभियांत्रिकी, तांत्रिकी, वैद्यकीय, डिप्लोमा, डिग्रीसाठी 2,500पर्यंतची रक्कम मिळते आणि इतर अभ्यासक्रमासाठी 1,500ची रक्कम दिली जाते. MSCIT अर्थसहाय्य योजना ही कामगारांसाठी पण उपयुक्त आहे. जर कामगार स्वतः आणि त्यांची मुलं जर शिकत असतील आणि त्यांना 50%हून अधिक 60%हून अधिक गुण प्राप्त झालेले असतील तर त्यांना जे पैसे भरलेले असतील समजा 4,000 सध्याची जी काही फी आहे 4-4,500 तर त्याची 50% रक्कम मंडळाकडून त्यांना अनुदान दिलं जातं. लेखन साहित्य प्रकाशन अनुदान योजना ही एक योजना खूप म्हणजे खरं तर लोकांना माहीत नाही आहे योजनाबाबत. समजा जर कोणत्या कामगाराला लिखाणाची आवड असेल आणि त्याचं पुस्तक प्रकाशित झालेलं असेल तर त्याला 10,000चं अनुदान दिलं जातं. स्वलिखित साहित्य प्रकाशित केले असल्यास कामगारास ह्याचा लाभ एकदा घेता येतो. अपंगांना विशेष सवलत आहे. शिष्यवृत्ती योजनांसाठी टक्केवारीची अट नाही आहे. पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजनेमध्ये 100% अनुदान आहे. MSCIT योजनेमध्येही त्या विद्यार्थ्याला 100% अनुदान दिलं जातं. शिवणयंत्र अनुदान योजना ही योजना महिलांसाठी खूप उपयुक्त आहे. आमच्याकडे मंडळाच्या सगळ्यात मेन जो धोरण आहे तो म्हणजे शिवण आणि शिशुमंदिर वर्ग चालतो. ह्याच्यामध्ये शिवण वर्गाला जर ती कामगाराची पत्नी किंवा त्यांची मुलगी जर ती शिकायला येत असेल वर्षभर ती पूर्ण अभ्यासक्रम शिकते आणि नंतर शेवटला एप्रिल महिन्यात त्या विद्यार्थ्यांची परीक्षा होतात. त्या परीक्षा पास झाल्यानंतर जर त्या विद्यार्थ्याला फर्स्ट क्लास मिळाला असेल तर त्याला शिवणयंत्रासाठी अनुदान दिलं जातं. 90% रक्कम मंडळ पेमेंट करतं आणि फक्त तुम्हाला 10%ची रक्कम ती मंडळात जमा करायची असते. म्हणजे समजा जर ती 5,000ची शिवणयंत्र असेल तर तुम्हाला फक्त त्याचे 500 रुपये भरायचे आहेत मंडळात आणि उर्वरित सगळी रक्कम मंडळ भरतं. ही योजना गंभीर आजार उपचार सहायता योजना ही खूप उपयुक्त योजना असून लोकांना सध्या मेडिकलसाठी खूप पैसा लाखोने खर्च होतो. तर बऱ्याच लोकांकडे आता सध्या मुंबईच्या ह्या धावपळीच्या परिस्थितीत लोक मेडिक्लेम स्वतःचा काढून घेतात, त्याशिवाय कंपनीही काढून देते. पण त्याच्यामध्येही जर तुम्ही त्याचा फायदा घेतला असेल त्यातूनही तरी देखील तुम्ही ती जर फाईल मंडळाकडे सबमिट केली तरी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी सहायता दिली जाते मंडळाकडून. ह्याचं का हे आहे की तुम्ही मेडिक्लेमचे सगळे पेपर्स ओरिजिनल पेपर्स जर इन्शुरन्स कंपनीला जरी देत असाल तरी आमच्याकडे फक्त तुम्ही कॉपीज सबमिट करायचे असतात. ते व्हेरीफाईड तुम्ही स्वतः करायचे आणि ते डॉक्युमेंट्स तुम्ही आमच्याकडे सबमिट केले आणि तुमचा जर खर्च 10,000 ते 25,000पर्यंत झाला असेल तर तुम्हाला आर्थिक सहाय्य 5,000पर्यंत दिलं जातं. 25,000 ते 50,000पर्यंत खर्च झाला असेल तर 10,000ची रक्कम, 50,000 ते 75,000 खर्च तुमचा झाला असेल तर 15,000ची रक्कम, 75,000 ते 1 लाखापर्यंत खर्च झाला असेल तर आर्थिक सहाय्य तुम्हाला 20,000चं दिलं जातं आणि 1 लाखापेक्षा जास्त सध्या हार्टच्या कोणते पेशंट असतील तर त्यांना नक्कीच 1 लाखाहून जास्त खर्च होतो तर त्यांना 25,000पर्यंत अर्थसहाय्य दिलं जातं. मगाशी सरांनी मला सांगितलं होतं की कामगार आत्महत्यांसाठी काही आहे का सवलती, तर ह्या सवलती आमच्याकडे होत्या पण आता या कालांतराने काही कालावर्षापासून ते बंद करण्यात आलेलं आहे. पण तरी पण मंडळाकडून त्यांना 1 लाखापर्यंतचं अनुदान दिलेलं होतं, अर्थसहाय्य दिलेलं होतं. आता ते बंद झाल्या कारणाने सध्या ही योजना नाही आहे. मी थोडक्यात उपक्रमांबद्दल सांगते कारण मेन योजना ह्या लाभार्थींच्या होत्या
त्या ह्या सगळ्या मेन योजना मी इथे पूर्ण केलेल्या आहेत आणि आमच्या उपक्रमांबद्दल थोडीशी माहिती देते. ह्याच्यामध्ये आपण इंग्लिश स्पीकिंग आहे किंवा फ्रेंच लँग्वेज आहे किंवा जर्मन लँग्वेज आहे, अशा विविध फॉरेन लँग्वेजेसचे आपण क्लासेस चालू करू शकतो मंडळाच्या ह्याच्याने. 25चा आपला जो बॅच असतो तो एक बॅच पूर्ण झाला तर त्या 3 महिन्याचा म्हणजे 50 तासाचा जो बॅच असतो त्या बॅचसाठी तुम्हाला चांगलं म्हणजे चांगल्या टीचर्सकडून तुम्हाला मार्गदर्शन दिलं जातं आणि ती फॉरेन लँग्वेज किंवा इंग्लिश तुम्हाला चांगलं शिकवलं जातं. फक्त नाममात्र 300 रुपयामध्ये संपूर्ण 50 तासाची म्हणजे 3 महिन्याची फी ही फक्त 300 रुपये आहे. जर तुमच्या आस्थापनेमध्ये समजा जर इथे येणं तुम्हाला अवघड होत असेल तर तुमच्या आस्थापनेमध्ये आपण एकत्रित 25 जणांचा एक बॅच झाला तर आपण तो 50 तासाचा जो बॅच तुमच्या कंपनीमध्ये करू शकतो. हो, आमचे ट्रेन टीचर्स तिकडे येणार आणि तुम्हाला शिकवणार. 50 तासाचा तो हो पूर्ण म्हणजे आठवड्यातून 2 वार पण पुरेसे होतात. हां. यानंतर वाहन चालक प्रशिक्षण वर्ग म्हणजे ड्रायव्हिंगसाठी म्हणून ही एक योजना सुरू केली होती, पण ही पण मला वाटतं साधारण 2018 नंतर ही योजना बंद करण्यात आली. आम्ही मारुती सुझुकी बरोबर ह्याचं टायअप केलं होतं. ह्याच्यामध्ये 8वी ते पदवीपर्यंतचं शिक्षण आवश्यक आहे. कालावधी याचा 21 दिवसाचा. शुल्क फक्त 500 रुपये होतं आणि तुम्हाला लर्निंग लायसन्स हे दिलं जात होतं. फक्त बाकीचं पूर्ण परमनंट लायसन्स हे तुम्ही स्वतः काढायचं होतं. ही योजना कशासाठी सुरू केली होती की जे कामगारांना जॉब्स मिळत नसतील तर त्यांना ही मोटर ट्रेनिंगची शिकून नंतर ड्रायव्हिंगसाठी वगैरे ते नोकरी शोधू शकतात. हां, तर त्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. जसं मी मगाशी सांगितलं की मंडळाचा शिवण वर्ग आणि शिशु मंदिर सुरू आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे फक्त वर्षभराची फी ही कामगार कुटुंबियांना 75 रुपये आणि इतरांसाठी आपण जर प्रवेश दिला तर त्यांना 150 रुपये अशी खूप कमी दराचे फी आपण घेतो आणि संपूर्ण वर्षभर त्यांना जे शिवणाचा जो काय अभ्यासक्रम आहे शासनाने ठरवले त्या पद्धतीने त्या शिवण वर्गाच्या त्या महिला शिकवतात आपल्याकडे. इंग्रजी बालवाडी जसं नर्सरीज मी सांगितले फार 250 ते 300 रुपयाची फी आपण वर्षभराची घेतो. त्यांना दररोजचा खाऊ आपण दिला जातो म्हणजे आठवड्यातून संपूर्ण 7 दिवसाचा खाऊ ठरवला असतो आणि तो खाऊ आपण त्या मुलांना देतो. त्याशिवाय त्यांना गणवेश देतो, शूज देतो, असं सगळे उपक्रम सुरू असतात आपल्याला. यानंतर मी बेबी सेटिंगचं फक्त एक सांगेन. हे फक्त आपल्या काळाचौकीचं एक केंद्र आहे आणि वरळीचं एक केंद्र आहे. या 2 केंद्रांमध्येच सध्या सुरू आहे मुंबईमध्ये तरी, आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे, सोलापूर आहे आणि सदर बाजार भावना ऋषीपेठ असं ठिकाणी या 2-3 ठिकाणी आहेत फक्त. आणि ह्याची पण फी फक्त 1000 रुपये वर्षभराची फी आहे. हो, आणि मुलांना ह्याच्यामध्ये सकाळपासून दूध, केळी म्हणजे फळं आहेत, नंतर बिस्किट्स आहेत, दुपारची खिचडी आहे, असं संपूर्ण आहार दिला जातो. त्याशिवाय त्यांची मेडिकल चेकअप पण केली जाते. जसं आता सध्या आपलं कोरोनाच्या ह्या काळामध्ये संपूर्ण उपक्रम म्हणा सगळे बंद असल्या कारणाने ह्या भवनामधली जी लायब्ररी आहे ती बंद आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 65पेक्षा जास्त आपले ग्रंथालय आहेत आणि 15पेक्षा जास्त आपल्या अभ्यासिका संपूर्ण महाराष्ट्रात आहेत आणि त्याची नाममात्र फी फक्त 500 ते 1000 रुपयापर्यंतचीच फी आहे वर्षभराची. पुरस्कारांबद्दल पण तुम्ही मला वाटतं प्रश्न विचारला होता. ह्याच्यामध्ये गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आहे. हा सामाजिक, सांस्कृतिक, संघटन, क्रीडा आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेलं असेल आणि त्या कामगाराची किमान 5 वर्ष नोकरी असणं आवश्यक आहे, तर त्या कामगाराला 15,000चं अनुदान दिलं जातं मंडळाच्या वतीने किंवा बक्षीस दिलं जातं, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र दिलं जातं. हे गुणवंत कामगार पुरस्कार जो आहे हा साधारणतः मला वाटतं एक जसं कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली त्यापासूनच सुरू झालेलं आहे. केव्हा असतं? दर वर्षाला होतं ते आणि शक्यतो 9 फेब्रुवारीला म्हणजे नारायण मेघाजी लोखंडेंच्या या दिनानिमित्त आपण तो कार्यक्रम आयोजित केला जातो. कामगार भूषण पुरस्कार हा गुणवंत कामगार प्राप्त केलेला जो कामगार असतो त्याला 10 वर्षानंतर ह्याचं ॲप्लिकेशन करता येतं आणि त्या कामगाराला 25,000ची रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र दिलं जातं. यानंतर एक नवीन पुरस्कार साधारण 2000 सालापासून सुरू केला होता, राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार. हा पुरस्कार व्यक्ती किंवा संस्था म्हणजे त्या कंपनीचा गौरव करतात. किमान 25 वर्षाचं त्याचं कार्य असणं आवश्यक आहे आणि त्यांना 51,000चं रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र दिलं जातं.
सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल थोडक्यात सांगते मी. कामगार साहित्य संमेलन आपल्याकडे चालवलं जातं. त्यानंतर कामगार नाट्य स्पर्धा आहेत ह्या 1953 सालापासून, म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा ह्या 1960 सालापासून सुरू झाल्या. म्हणजे आपली स्पर्धा ही 7 वर्ष जुनी असून तेव्हापासूनची सुरू असलेली आपली ही स्पर्धा आहे. त्यानंतर महिलांसाठी महिला नाट्य महोत्सव, मुलांसाठी बालनाट्य महोत्सव, भजन स्पर्धा पण आपल्याकडे केले जातात. बरेचसे कामगार असे आहेत की ते भजनामध्ये पण असतात आणि त्यांचे संघ असतात, मग त्यांनाही त्या संघ सहभागी घेता येतं. लोकनृत्य स्पर्धा आहेत आपल्याकडे, समरगीत स्पर्धा आहेत, म्हणजे शाहीर लोक जे आहेत जे खूप एकदम म्हणजे चांगली जी गाणी आहेत त्या गाण्यांचा हा समूह संगीताची स्पर्धा आयोजित केली जाते. यानंतर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आहेत आपल्याकडे आयोजित केल्या जातात, जे आपल्या हेड ऑफिस आहे एल्फिस्टनला, तिथे ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. यानंतर कुस्ती स्पर्धाही आपल्याकडे आयोजित केल्या जातात. ही कुस्ती स्पर्धा आपलं डिलाय रोडला जे नवीन म्हणजे जे सगळ्यात पहिलं जे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये ही स्पर्धा आयोजित करतात. त्यानंतर आपल्या विविध उपक्रमांमध्ये व्यायामशाळा आहे, टेबल टेनिस आहे, जलतरण तलाव जो स्विमिंग पूल आहे तो आमचा हेड ऑफिसला आहे, बॅडमिंटन कोर्ट आहे. इथे आपल्याकडे या कामगार कल्याण भवनामध्ये टेबल टेनिस चालतं. कॅरम सध्या बंद असल्याकारणाने कॅरमचे होत नाही, पण व्यायामशाळा आहे आपली, लायब्ररी चालते, नंतर अभ्यासिका आहे. आणि आपण काही शॉर्ट टर्म कोर्सेस पण घेतो, जसे महिलांसाठी ब्युटिशियन कोर्स आहे किंवा कुकिंगचा कोर्स आहे. असे विविध कोर्सेस आपण आयोजित करतो. ह्याच महिन्यापासून, जुलैच्या महिन्यापासून आम्हाला परमिशन दिलेली आहे की महिलांसाठी आपण ऑनलाईन काहीतरी प्रशिक्षण घ्यावं. तर त्यासाठी मी पेडीलाईटच्या मार्फत एक ऑनलाईन प्रशिक्षण 3 दिवसाचं घेणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या महिलांना त्याच्यात सहभागी घेता येईल आणि त्यांना त्याच्यातून समजा जर पुढे आणखीन काही शिकायचं असेल तर त्याच्यात टीचर्स ट्रेनिंग कोर्स पण आहे, ज्याच्यामधून त्यांना स्वतः ते शिकून नंतर पुढे त्या स्वतः टीचर म्हणून त्या कोर्सचा फायदा घेऊ शकते. कामगार मेळावे, कायदेविषयक मार्गदर्शन, आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रम आपण पूर्ण वर्षभरात म्हणजे कंटिन्यूस सुरूच असतात. पण ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये गेले 2 वर्षापासून काही कार्यक्रम झालेले नाही आहे, पण नक्कीच पुढील जसं शासनाने आदेश दिले की आपले कार्यक्रम तसेच पूर्ववत सुरू होतील. मला वाटतं ह्या सगळ्यांमधून आपलं हे प्रेझेंटेशन जे झालेलं आहे, पण ह्यामध्ये आणखीन काही गोष्टी अशा ज्या आहेत ज्या ह्याच्यात उल्लेख केलेला नाही आहे. असं आहे की हे एक प्रकल्प आहे कामगार कल्याण मंडळ, असंच आपलं एक प्रकल्प एल्फिस्टनला जे आमचं हेड ऑफिस आहे तिथे आहे. ह्या सगळ्या प्रकल्पांमध्ये मोठे मोठे हॉल्स आहेत. ह्या हॉल्स आम्ही कामगारांसाठी त्यांचे घरगुती कार्यक्रम असतील, लग्न असेल किंवा साखरपुडा असेल, मुलांचं बारसं असेल, वाढदिवस असेल, तर ह्या हॉलचा फायदा घेता येतो. कारण ह्यांना कामगारांसाठी आपण 65% सूट देतो. म्हणजे जर ती फी 10,000 असेल तर कामगारांना त्याच्यातून 65% ऑफ करून जी काही उर्वरित रक्कम 2,500-3,000 होईल तेवढी रक्कम त्यांना पेमेंट करायची आणि त्या हॉलचा त्यांना फायदा घेता येईल. हा एक खूप चांगला योजना. आत्ताच रिसेंटली आपण जसं तुम्हाला मी ते मॅगझिन दाखवलं तसं श्रमकल्याण युग म्हणून एक मासिक प्रकाशित केलेलं आहे 1 मेच्या निमित्ताने, कामगार दिनाच्या निमित्ताने. आणि पूर्ण वर्षभराचं मॅगझिन हे तुमच्यापर्यंत पोचते होणार आहे. विविध GR म्हणजे शासनाचे जे GR आहे त्याची माहिती मिळणार आहे. अशा सगळं इत्थंभूत माहितीमधून गुणवंत कामगार जे पुरस्कार मिळवलेले जे कामगार आहेत त्यांचे विविध लेख येणार आहेत आणि पूर्ण त्या मॅगझिन्सचा पूर्ण वर्षभराचा तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. मला वाटतं ह्या संपूर्ण प्रेझेंटेशनमधून मला वाटतं तुमच्या प्रश्नांचे बरेचसे मुद्दे मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील आणखीन काही तुमचे असतील प्रश्न तर आमचा प्रश्न म्हणजे आमचे सुरक्षा संरक्षक मंडळातील सुरक्षा संरक्षक व त्यांच्या परिवाराला कामगार कल्याण मंडळातील फायदे घेता येतील का? सध्या तरी मला वाटतं त्यांच्या हा कायदा अजून लागू झालेला नाही, त्याच्यामुळे तो फायदा घेता येणार नाही. परंतु मला वाटतं तुम्ही जसं सांगितलं आहे तसं ही प्रोसेस सुरू आहे. तर मीही माझ्याकडून प्रयत्न करेन. आमचे कामगार कल्याण अधिकारी इथे जे असतात, सहाय्यक कल्याण आयुक्त श्री नितीन पाटील साहेब इथे बसतात, त्यांना मी तुमच्याबद्दलच्या ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि त्यांना मी ह्याबद्दलचा पाठपुरावा करून तुमच्या कामगारांपर्यंत चांगल्या योजना ह्या ज्या आहेत त्याचा फायदा नक्कीच मिळावा ह्याची अपेक्षा बाळगून साहेब पण नक्कीच मदत करतील तुम्हाला या सगळ्यामध्ये आणि हा फायदा लवकरात लवकर त्यांना मिळावा असे आपण प्रयत्न चालू करू. तर मित्र हो, सायली मॅडम यांनी इत्थंभूत अशी माहिती आपणास दिलेली आहे, त्याबद्दल मॅडमचे मनपूर्वक आभार. आणि मॅडमचा संपर्क क्रमांक
हा मी खाली डिस्प्ले देत आहे. त्यांचा ईमेल आय डी ही सुद्धा डिस्प्ले देत आहे. माझाही संपर्क क्रमांक खाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना सानपाड्याला आपलं हे कार्यालय आहे. तिथेही येऊन आपण संपर्क साधून इतर माहिती घेऊ शकता. आपणास मदत करण्यासाठी आमच्या संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय लक्ष्मणराव भोसले साहेब हे तत्पर आहेत आणि त्यांच्याच प्रयत्नातून संपूर्ण सुरक्षा रक्षक आणि इतर कामगार वर्गांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तरी संपूर्ण कामगार वर्गाने त्याचा लाभ घ्यावा.